हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी, आपल्या देशाचा 75वा रिपब्लिक डे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आमच्या गावात कशा प्रकारे रिपब्लिक डे साजरा केला जातो. आणि या रिपब्लिक डे विषयी माझ्या खूप साऱ्या जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत. कारण ज्यावेळेस लहान होतो आम्ही, 1ली ते 4थी, त्यावेळेस इथंच गावात आम्ही रिपब्लिक डे साजरा करण्यासाठी जायचो. आणि तो जोश आणि तो आनंद वेगळाच होता. कारण लहानपणी रिपब्लिक डे म्हणलं की सर्वप्रथम कपडे, जे शाळेचे कपडे असते ते सर्वप्रथम चकाचक एकदम धुवून घ्यायचे आईकडून. नंतर इस्त्री करायचे. शर्टला एक पण गोडी राहणार नाही, पॅन्टला एक पण गोडी राहणार नाही. पॅन्ट नव्हती, चड्डी होती, चड्डीला एक पण गोडी राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि थंडी असो काही असो, एकदम टाकाटकमध्ये जायचं. पप्पा सोडायला यायचे आम्हाला, म्हणजे माझे वडील. आणि त्यावेळेसचा जोश वेगळाच होता. इव्हन आम्ही अंडरपॅन्ट पण इस्त्री करायचो. असलं जबर त्यावेळेस लहानपणी असताना रिपब्लिक डेचा आनंद, खुशी असायची. तर आता पुन्हा एकदा मला वाटलं की रिपब्लिक डे, खूप वर्षांनी आता शाळा कॉलेज सोडल्यानंतर बरेच वर्ष झाले. पण बरेच वर्षात मी पुण्यात होतो, त्यावेळेस मी शनिवारवाड्यावर जात होतो रिपब्लिक डे ध्वजारोहणासाठी, 15 ऑगस्टसाठी. पण आता जेव्हापासून मी गावाकडे आलो आहे तेव्हापासून एकदा पण मी गेलेलो नाही तिकडं रिपब्लिक डेसाठी किंवा ध्वजारोहणासाठी. तर चला, आज तो दिवस आहे. आज मी तुम्हाला आमच्या गावचं रिपब्लिक डे किंवा ध्वजारोहण कशा प्रकारे होतं ते दाखवतो. हे बघा, हे पण मी लावलेलं पिन. त्यावेळेस लहानपणी ज्यावेळेस ही सर्वप्रथम आम्ही पप्पांना म्हणायचो, आम्हाला पैसे द्या बाबा, आम्हाला ही पिन घ्यायची. त्यावेळेस हे लावल्यानंतर एकदम लय भारी वाटायचं. आज पण मी लावलेली ही यशची, म्हणजे माझा मुलगा आहे त्याच्यासाठी आणली होती. आज मी ती लावून चाललेलो आहे ध्वजारोहणाला. तर चला, तुम्ही पण या माझ्याबरोबर, बघूया आमच्या गावचं ध्वजारोहण कशा प्रकारे होते, रिपब्लिक डे कशा प्रकारे होते. लहान मुलं भाषणं करतात, बिस्किटं गोळ्या वाटले जातात, ध्वजारोहण कशा प्रकारे होतं. चला. मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या गावातील ग्राम सचिवालयाचं ध्वजारोहण झालं.
मी स्वागत करतो. आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना का करतो हे आता सर्वांना माहितीच आहे. कारण आपला भारत देश इंग्रजांच्या 200 वर्ष ताब्यात होता आणि त्यातून आपला भारत देश स्वतंत्र करण्याचे काम बऱ्याच मोठ्या नेत्यांनी कष्टाने केलं. त्यात महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, सुभाष बाबू देणे असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, या सर्वांनी आपले मोलाचे कार्य करून आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं. मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे आता घरी आणि लहानपणीच्या बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या. बरेचसे मित्र भेटले, मैत्रिणी नाही भेटल्या. तर यश पण उठलेला आहे. यश, भारत माता की जय, वंदे मातरम. मित्रांनो, तुम्हाला पण हॅपी रिपब्लिक डे. चला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बऱ्याचशा गोष्टी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. बाय.